हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की दीपावली पाडवा सुरू असतो तेव्हा मंजिरी दादासाहेबांना ओवाळत असते. दादासाहेब तिला गिफ्ट म्हणून सोन्याच्या बांगड्या देतात. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी आवडल्या का? तेव्हा मंजिरीला खूप आवडतात. तेव्हा दादासाहेब बोलतात की जरा नर्मदालाही दाखव. तेव्हा नर्मदा बोलते की वाव दादा किती छान आहे, आणि दामोदरला बोलते की असं गिफ्ट द्यायचं असतं, आणि काय म्हणे टिकल्या बांगड्या घेऊन आले माझ्यासाठी. तेव्हा दादासाहेब बोलतात की चला मीरा आणि अथर्व. तेव्हा अथर्व मीराला खुणावतो. तेव्हा मीरा आणि अथर्व जातात. अथर्व पाटावर बसतो. तेव्हा अंबिका मीराला सांगून ठेवते की मीरा तुला काय सांगितलं आहे लक्षात आहे ना. तेव्हा तिने मीराला प्रपोज करायला लावलेलं असतं अथर्वला. तेव्हा मीरा मान डोलावते. तेव्हा मीरा अथर्वचं ऑप्शन करते. तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व मीरा चल चल लवकर गिफ्ट घे, आम्हाला पण कळू दे की अथर्वने तुझ्यासाठी काय गिफ्ट आणलं आहे म्हणून. तेव्हा मीरा लाजत असते. मीरा काहीच बोलत नाही. तिचं ऑप्शन करून झाल्यावरती अथर्वचं पाया पडणार. तेवढ्यात अथर्व बोलतो की अगं राहू दे, इट्स ओके, आणि अथर्व स्माईल करतो. तेव्हा सगळे बोलतात की अथर्व तिला तिचं गिफ्ट दे. तेव्हा अथर्व तिच्या पुढे तिचं गिफ्ट ठेवतो. तेव्हा मीरा एकटक अथर्वकडे बघत असते. तेव्हा अंबिका तिला पुन्हा खुलवते. तेव्हा मीरा अथर्वला बोलते की वेदाचे बाबा. तेवढ्यात अंबिका तिला सांगते, खुणवते. तेव्हा मीराला लगेच आठवतं की अंबिकाने तिला सांगितलं असतं की एक तर तू हे वेदाचे बाबा बोलणं बंद कर, एकतर अथर्व म्हण, एकतर अहो म्हण. तेव्हा मीरा सगळ्यांसमोर बोलते की अहो. तेव्हा सगळ्यांना खूप भारी वाटतं. तेव्हा नर्मदा उगाचच मायाला चिडवते की माया अहोपर्यंत मजल गेली आहेस कुठे तू. तेव्हा माया चिडून बोलते की आत्या प्लीज तुम्ही जखमेवर मीठ चोळू नका. तेव्हा नर्मदा बोलते की हो का. इकडे अनन्या दादासाहेब सगळे कुजबूज करत असतात की वहिनी अहो बोलली, अहो बोलली. तेव्हा मीरा बोलते अहो मला हे गिफ्ट नको आहे. तेव्हा अनन्या थोडी शॉक्ड होते. सगळे शॉक होतात. अनन्या बोलते की दादा तू वहिनीला विचारलं नाहीस का की तिला काय गिफ्ट हवं आहे म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की अगं मी तिला विचारलं होतं पण ती काही बोललीच नाही. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा तुला काही दुसरं गिफ्ट हवं होतं का, मग तू सांगायचं ना अथर्वला. तेव्हा अथर्व बोलतो की अगं मीरा खोलून तर बघ. तेव्हा सगळे बोलतात की खोलून तर बघ. नर्मदा मुद्दामच बोलते की डब्बी छोटी दिसते पण गिफ्ट खूप भारी असेल, खोलून बघ, खोलून बघ. तेव्हा माया पटकन बोलते की अरे असू दे ना, नाही खोलत तर शेवटी माझी बहीण आहे ती, तिच्या काही जास्त एवढ्या अपेक्षा नसणार आहेत. तेव्हा अंबिकाला आणि मीराला हसायला येतं. तेव्हा नर्मदा मुद्दामच बोलते की हो ठीक आहे पण तरी पण खोलून बघ ना, बघू देत की काय आहे म्हणून. तेव्हा मायाला खूप चिडचिड होत असते. तेव्हा दादासाहेब बोलतात की अरे उघडून दाखव अथर्व, मीरा बघायला काय हरकत आहे. तेव्हा अथर्व बोलतो की ओके बाबा. अथर्व ती डब्बी खोलतो आणि तिच्यात डायमंड रिंग असते. तेव्हा माया बोलते ओ माय गॉड. तेव्हा तेव्हा नर्मदाही बोलते ओ माय गॉड. सगळेच खूप खुश होतात. अनन्या, वेदा सगळे खुश होतात. मीराही खुश असते. तेव्हा नर्मदा बोलते की डायमंड रिंग. तेव्हा दामोदर बोलतो अरे आत्तापर्यंत फक्त टी व्हीतच पाहिली होती. नर्मदा बोलते हो ना, साधारण 5-5.5 लाखाची नक्कीच असेल. तेव्हा नर्मदा उगाच मायाला चिडवते, माया तुला साधे 5 रुपये तरी दिलेत का. तेव्हा माया चिडून बोलते शटाप आत्या. अथर्व मीरासमोर डायमंड रिंग धरून बसलेला असतो. तेव्हा मीरा बोलते नको आहे मला. तेव्हा सगळे शॉक होतात की काय चाललं हिचं, डायमंड रिंग नको हिला. अजितही शॉक होतो की डायमंड रिंग. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा तुला डायमंड रिंग नको आहे. तेव्हा मीरा बोलते की नको आहे आई मला. तेव्हा अथर्व बोलतो की इट्स ओके, तुला काय हवं आहे ते सांग, ते देईन. तेव्हा सगळेच खुश होतात. तेव्हा मीरा बोलते की मला जे हवं आहे ते बाजारात मिळणार नाही, मला जे हवं आहे त्याचं मोल खूप आहे. तेव्हा अथर्व उभा राहतो आणि बोलतो काय बोलतेस मीरा. तेव्हा मीरा बोलते की मला सोनं नागणं नको आहे, साडी चोळी महागडे दागिने नको आहेत मला. तेव्हा मीरा बोलते की वेदाची आई म्हणून मी जगतेच आहे, पण मला तुमच्या मनात पत्नी म्हणून स्थान हवं आहे. तेव्हा माया शॉक्ड होते. सगळे शॉक होता. म्हणजे दादासाहेबांना आनंद होत असतो की मीरा काय मागते म्हणून. तेव्हा मंजिरी मनात बोलते की हे बोलायला अंबिकानेच मीराला भरीस पाडलं असेल. तेव्हा मीरा इकडे अथर्वला बोलत असते की मला तुमची बायको म्हणून जगायचं आहे, प्रेम हवं आहे मला तुमचं, हेच माझं आजचं पाडव्याचं गिफ्ट असेल. अंबिका खूप आनंदी होत असते. मायाला खूप राग येत असतो. तेव्हा अनन्या बोलते की दादा गप्प का बसलायस, पटकन बोलून टाक हो म्हण. तेव्हा अंबिकाही खूप खुश होते आणि बोलते की मीरा इतके दिवस आपण जे बोलत होतो, ठरवत होतो, आज ते तू अथर्वसमोर बोलून दाखवलं आहेस. तेव्हा अंबिकाच्या डोळ्यात आसू येतात आणि अंबिका बोलते की मीरा मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. मीराही खूप खुश असते. तेव्हा मीरा बोलते की मला माहिती होतं की तुम्हाला कल्पनाही नसेल की मी तुमच्याकडे असं काही मागेल म्हणून, पण
मीरा थोडी अडखळते आणि बोलून टाकते की पण माझं प्रेम आहे तुमच्यावर. तेव्हा मीरा बोलते की मी या घरात आले तेव्हा मी या घरची सून होईल असं मनातही नव्हतं, पण नशिबाने एका अपघाताने मला या बंधनात बांधलं. आधी तुम्ही मला खूप खडेच वाटायचाच. तेव्हा अंबिकाला हसायला येतं. तेव्हा मीरा बोलते अंबिकाताई गेली ती तुमच्यामुळे गेली असा गैरसमज झाला होता माझा. पण हळूहळू तुमचा स्वभाव मला कळत गेला. वेदासाठी का होईना तुम्ही मला या घरात राहू दिलं. मी आजारी असताना तुम्ही माझी काळजी घेतली. माझ्या ताईला शोधायला मदत केली. मलाच नाही तर या घरातल्या प्रत्येकाला तुम्ही खूप सांभाळून घेतात. मायाला या घरात राहायला दिलं. अजितला सुद्धा तुम्ही माफ केलं. आईसाहेबांचा तर तुम्ही खूप आदर करतात आणि दादासाहेबांना तर तुम्ही देवच मानतात. आणि आपल्या फॅक्टरीतल्या लोकांची तर तुम्ही किती प्रेमळपणे वागतात. तुमचा हाच स्वभाव, तुमची ही काळजी बघून मला नकळत तुम्ही कधी आवडायला लागलात मलाच कळलं नाही. मी तुमच्या कधी प्रेमात पडले माझं मलाच कळलं नाही. आज आपला पहिला पाडवा आहे. जर तुम्ही मला गिफ्ट देणार असाल तर फक्त व्यवहारातच नाही तर तुमच्या मनात मला बायकोचं स्थान द्या. तुमचं प्रेम हवं आहे मला. हेच माझं आजचं पाडव्याचं गिफ्ट असेल. तेव्हा सगळे शांत होतात की अथर्व काय करतो म्हणून. तेव्हा अथर्व मीराचे हात हातात घेतो. तिचे हात हातात घेऊन बोलतो की मीरा तू जे काय म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. तू वेदाची आई झालीस ही खूप मोठी गोष्ट आहे. वेदाच्या बाबतीत जे मी नाही करू शकलो ते तू करून दाखवलंस. अंबिकालाही खूप आनंद होत असतो की अथर्वने तिचा हात पकडलेला असतो ते बघून. तेव्हा अथर्व मीराला बोलतो की तुझ्यामुळे माझं आणि वेदाचं नातं हे आधीसारखं झालं. ती माझ्याशी परत बोलू लागली. मला बाबा म्हणून परत हाक मारायला लागली. हे फक्त तुझ्यामुळे झालं. तेव्हा अथर्व मीराचे हात खाली सोडतो. अंगठी हातात घेतो आणि बोलतो की जेव्हा आपलं लग्न झालं होतं तेव्हा मला आला होता तुझ्यावर खूप राग. तेव्हा अथर्व बोलतो की तू मला फसवलंयस असं वाटत होतं मला. पण नंतर मला रिअलाईज झालं की मी मायाशी लग्नसुद्धा वेदासाठीच करत होतो. सो तो विचार करून मी तुझ्यावरचा राग बाजूला ठेवून तुझ्याशी मी मैत्री केली. आणि ती मैत्री माझ्या आयुष्याचा सगळ्यात बेस्ट डिसिजन होता मीरा. अथर्व शांतच असतो. अजून काही बोलत नसतो. तेव्हा अंबिकाला रडायला येत असताना अंबिका बोलत असते की अथर्व हो म्हणा की माझंसुद्धा प्रेम आहे तुझ्यावर. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.